मी केशव जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना। मित्रांनो, 25 सप्टेंबरला आपण महाराष्ट्रातील तमाम शिक्षक एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर नेत आहोत। याचं कारण असं आहे की 15 मार्च 2024ला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि संच मान्यतेच्या जी पूर्वीची रचना होती RT ॲक्ट प्रमाणे ठरवलेली होती ती बंद करून हा नवीनच शासन निर्णय निर्गमित केला आणि त्याच्या अनुषंगाने 5 सप्टेंबर 2024ला पुन्हा दुसरा शासन निर्णय निर्गमित करून 20 पटाच्या आतील शाळांवर एकच शिक्षक ठेवायचा आणि शिक्षकांची पदं कमी करायची। त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा एक शिक्षक घ्यायचा किंवा सेवानिवृत्त शिक्षक घ्यायचा आणि त्या खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय हळूहळू बंद करायची हाच हेतू शासनाचा दिसून आला। त्याच्यामुळं आंदोलनाशिवाय पर्याय नाही, कारण की विद्यार्थ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना दैवत मानून काम करणारे आपण प्राथमिक शिक्षक, त्याच्या अध्यापनाची आपल्याला कायम काळजी असते आणि त्याच्या अध्यापनासाठी आपण कार्यरत असतो। या अनुषंगाने आंदोलनाची दिशा ठरली। 14 सप्टेंबरला सर्व संघटना महाराष्ट्रातल्या एकवटल्या, सगळेजण शिक्षक भवनामध्ये आले आणि त्या ठिकाणी दिशा ठरली की 18 सप्टेंबरला शासकीय ग्रुपमधून बाहेर पडायचं आणि काळ्या फिती लावून काम करायचं आणि त्या 8 दिवसामध्ये त्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाला जर जाग आली नाही तर 25 तारखेला आपल्याला हे मोर्चे काढायच्यात। या अनुषंगाने सर्व शिक्षकांनी तयार राहा, कारण की ही जी अभियानं आहेत ही महावाचन सारखी अभियानं, त्यानंतर मध्यंतरी आलेली अभियानं, गेल्या 3-4 महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यापासून अनेक उपक्रम अनेक अभियानं याच्यामध्ये प्राथमिक शिक्षकांना गुंतवून वंचित मुलांच्या शिक्षणाची सोयच बंद करायचं शासनाने ठरवलंय का काय, हा प्रश्न आता सर्व शिक्षकांच्या मनामध्ये घोळत आहे। त्याचप्रमाणे या संच मान्यतेच्या नावाखाली आमच्या शाळेमध्ये परराज्यातली मुलं आहेत, त्याचप्रमाणे गोरगरिबांची मुलं आहेत, अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जातींची मुलं आहेत, त्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत आणि त्यामुळे त्यांचं आधार कार्ड निघत नाही आणि आधार कार्ड लिंक नाही, त्याच्यामुळे त्याला पटाव धरला जात नाही। किती विचित्र आहे हा विषय। आम्ही संचालकांना, आयुक्तांना आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना वारंवार हे सांगितलं की ही बाब अतिशय चुकीची आहे। या मुलांच्या शिक्षणाची सोयच तुम्ही बंद करताय, ती मुलं कशी काय येणार? मध्ये समूह शाळेचं नाटक यांनी काढलं आणि त्या समूह शाळेचं झालं काय? 15 किलोमीटर अंतरावरनी मुलांना तुम्ही बोलवताय आणि त्यांची कायमची शाळेची सोय बंद करताय। हे जे तुम्हाला उपक्रम राबवायच्यात या महावाचनाचं तर आम्हाला अजून काय कोडच उलगडलेलं नाही की नेमकं कुणाच्या भल्यासाठी हे महावाचन चळवळ चालू केलेली आहे। ती व्हिडिओ अपलोड करायची आणि त्याचं काय करायचं नेमकं? या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी आपल्याला पुढे जायचंय आणि हे आंदोलन करायचे। मित्रांनो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतोय। आपल्याला शिक्षणापासून एकदम बेमालूमपणे बाजूला केलं जाते, इतर कामं आपल्याला लावली जातात, त्या शालेय पोषण आहाराचं काम दिलं जाते, आणखी बरीच कामामध्ये गणवेशाचं काम असेल अनेक कामामध्ये आपल्याला गुंतवलं जाते आणि अध्यापनापासून दूर ठेवलं जाते आणि गोरगरिबांची मुलं शिकण्यापासून वंचित राहत आहेत। तर याच्यासाठी सगळ्यांनी आता जागं झालं पाहिजे आणि शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।